नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता। धाराशिव शहर कोणत्या नदीकाठावर आहे? धाराशिव शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भोगावती। लक्षात ठेवा, धाराशिव शहर भोगावती नदीकाठावर आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न पहिला आहे, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा। पहा, खूप बोलणारा। खूप बोलणारा याला आपण काय म्हणतो? पर्याय पहा, विचार करा। मितभाषी, शांत, वाचाळ, अबोल। काय म्हणतात? खूप बोलणारा याला म्हणतात वाचाळ। लक्षात ठेवा, खूप बोलणारा याला काय म्हणतात? वाचाळ। म्हणजेच काय? बडबड्या। खूप बोलणारा वाचाळ, बडबड्या। ओके, पुढील प्रश्न पहा, महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय होते? लगेच उत्तर यायला पाहिजे। महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव काय होतं? तर मोहनदास करमचंद गांधी। महात्मा गांधी मोहनदास करमचंद गांधी। विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी यांचा जन्म कोठे झाला, कोणत्या ठिकाणी झाला, कोणत्या राज्यात झाला, आपल्याला माहिती पाहिजे। तर पहा, 2 ऑक्टोबर 1869 मध्ये महात्मा गांधींचा जन्म झाला। तारीख लक्षात ठेवा, 2 ऑक्टोबर 1869। ओके, विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या ठिकाणी झाला? तर पोरबंदर या ठिकाणी झाला। कोणत्या राज्यात झाला? तर गुजरात राज्यात झाला। त्यांचं पूर्ण नाव काय होतं? मोहनदास करमचंद गांधी। विद्यार्थी मित्रांनो, त्यांना संपूर्ण देश राष्ट्रपिता आणि महात्मा म्हणून ओळखतो। लक्षात ठेवा, राष्ट्रपिता आणि महात्मा। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? या ठिकाणी थंड हवेचे ठिकाणे दिलेली आहेत। कोणता पर्याय चुकीचा आहे ते आपल्याला शोधायचं आहे। पहा, रामटेक, नागपूर। रामटेक हे थंड हवेचे ठिकाण नागपूर जिल्ह्यात आहे। मित्रांनो, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। पहिला पर्याय बरोबर आहे। दुसरा पर्याय पहा, जव्हार, पालघर। जव्हार हे थंड हवेचे ठिकाण आहे, पालघर जिल्ह्यात आहे का? 100% बरोबर आहे। जव्हार हे थंड हवेचे ठिकाण पालघर जिल्ह्यात आहे। तिसरा पर्याय पहा, माथेरान, रायगड। माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे। 100% बरोबर आहे। चौथा पर्याय पहा, पाचगणी, मुंबई। विद्यार्थी मित्रांनो, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण मुंबईमध्ये आहे का? नाही, 100% चुकीचं आहे। पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे, सातारा जिल्ह्यात आहे। ओके, पाचगणी, सातारा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? 4 नंबर पर्याय। आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय चुकीचा आहे? तर 4 नंबर पर्याय चुकीचा आहे। या ठिकाणी हे लिहून ठेवा, रामटेक, नागपूर, जव्हार, पालघर आणि माथेरान, रायगड यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हेही लक्षात ठेवा, पाचगणी कुठे आहे? सातारा जिल्ह्यात आहे। महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे। लोणावळा थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे। खंडाळा थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे। चिखलदरा अमरावती जिल्ह्यात आहे। तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यात आहे आणि आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। विद्यार्थी मित्रांनो, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 10 वेळा, 20 वेळा, 30 वेळा, 50 वेळा यावर प्रश्न विचारला गेलेला आहे। महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा। तोरणमाळ हे जे थंड हवेचे ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यात आहे। 100 वेळापेक्षाही जास्त वेळा प्रश्न विचारला गेला आहे। सोपा प्रश्न आहे। आणि आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। 150 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे। हे सर्व लगेच लिहून ठेवा, लगेच लिहून ठेवा आणि तोंडी पाठ करून ठेवा। ओके, पुढील प्रश्न पहा, दुधवा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दुधवा व्याघ्र प्रकल्प, तर पहा, योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। दुधवा व्याघ्र प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। जर विचारलं कशासाठी प्रसिद्ध आहे, तर वाघांसाठी प्रसिद्ध आहे। दुधवा व्याघ्र प्रकल्प, नावच आहे व्याघ्र प्रकल्प, लगेच समजतं व्याघ्र म्हणजेच काय? वाघ।
पुढील प्रश्न पहा, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? विद्यार्थी मित्रांनो, विचार करायचा आहे आणि मगच उत्तर सांगायचं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वॉरेन हेस्टिंग्स. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्स. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा या ठिकाणी हा शब्द मी खोडून टाकला, आता काय प्रश्न तयार झाला बघा बरं. हा शब्द मी खोडलेला आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता? आता उत्तर सांगा. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता? विद्यार्थी मित्रांनो, आता उत्तर काय येईल? रॉबर्ट क्लाइव्ह. लक्षात ठेवा, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता, फक्त असं जर विचारलं ना, उत्तर काय असणार आहे? रॉबर्ट क्लाइव्ह. परंतु जर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता आलं, तर मग वॉरेन हेस्टिंग्स. लक्षात घ्या, जनरल जर विचारलं जनरल तर वॉरेन हेस्टिंग्स, आणि नुसतं विचारलं गव्हर्नर कोण होता, उत्तर असणार आहे रॉबर्ट क्लाइव्ह. लिहून ठेवा, या ठिकाणी 100% गोंधळ होऊ शकतो. बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्स. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? आपला 2 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा, विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? योग्य उत्तर आहे 1856. विधवा पुनर्विवाह कायदा 1856 या वर्षी मंजूर झाला. पुढील प्रश्न पहा, अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अश्व. अश्व म्हणजे काय मित्रांनो? अश्व म्हणजे काय? घोडा. अश्व म्हणजे घोडा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे श्वान. श्वान म्हणजे काय? तर श्वान या म्हणजे काय? कुत्रा. व्याघ्र म्हणजे काय? वाघ. व्याघ्र म्हणजे वाघ. आणि गज म्हणजे काय? गज या शब्दाचा अर्थ होतो हत्ती. लक्षात ठेवा. आणि अश्व म्हणजे काय? घोडा. लिहून ठेवा, वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. पुढे पहा, आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? तर राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात. पुढील प्रश्न पहा, अभिनेता या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? अभिनेता. योग्य उत्तर आहे नट. नट म्हणजेच काय? अभिनेता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे हय. हय म्हणजे काय? घोडा. हय म्हणजे काय? घोडा. दुसरा पर्याय आहे पार्थ. पार्थ या शब्दाला समानार्थी शब्द आहे अर्जुन. पार्थ म्हणजे अर्जुन. आणि पियुष म्हणजे काय? तर पियुष या शब्दाला समानार्थी शब्द आहे अमृत. पियुष, अमृत. लक्षात घ्या, हय म्हणजे घोडा, पार्थ म्हणजे अर्जुन, पियुष म्हटलं तर अमृत, आणि आपलं अभिनेता हा शब्द आहे याला समानार्थी शब्द आहे नट. ओके. पुढील प्रश्न पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते? प्रश्न काय विचारला आहे व्यवस्थित वाचायचा आहे, कन्फ्यूज होऊ शकतं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते? तर नारायण चंदावरकर. नारायण चंदावरकर. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यावर मी तुम्हाला 4 वन लाइनर प्रश्न सांगतो आणि ते लगेच लिहून ठेवा. पहा, जर असा प्रश्न विचारला गेला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी. काय म्हटलं मी? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पारशी अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. लक्षात घ्या, पहिले पारशी अध्यक्ष विचारलं तर दादाभाई नौरोजी, आणि पहिले ख्रिश्चन अध्यक्ष विचारलं तर व्योमेशचंद्र बॅनर्जी. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारला तर योग्य उत्तर असणार आहे पी आनंद चार्लू. लक्षात घ्या, पहिले हिंदू अध्यक्ष पी आनंद चार्लू. जर असा प्रश्न विचारला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर बद्रुद्दीन तय्यबजी. बद्रुद्दीन तय्यबजी. लक्षात ठेवा, प्रश्न काय विचारला आहे व्यवस्थित वाचायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, पहिले ख्रिश्चन अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी, पहिले पारशी अध्यक्ष दादाभाई नौरोजी, पहिले हिंदू अध्यक्ष पी आनंद चार्लू, आणि पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी. लक्षात ठेवा. आणि पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते जर असा प्रश्न विचारला तर नारायण चंदावरकर. ओके. पुढील प्रश्न पहा, मुळशी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? मुळशी धरण. योग्य उत्तर आहे मुळा नदीवर
मुळशी धरण बांधले आहे? पुढे पहा, अलमारी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? अलमारी योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. अलमारी हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. पुढे पहा, पुणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? पुणे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. मुळा मुठा. मुळा मुठा. पुढे पहा, गोदावरी नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे? विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी नदीकाठी विचारलं आहे. योग्य उत्तर आहे नांदेड. नांदेड हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं आहे. पुढे पहा, भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे? योग्य उत्तर आहे हिंदी. भारताची राष्ट्रीय भाषा हिंदी. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? म्हणजेच कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पहिला पर्याय पहा, राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती आहे का? 100% बरोबर आहे. लगेच लिहून ठेवायचं आहे. पुढे पहा, राष्ट्रीय पेय चहा बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. राष्ट्रीय नदी गंगा बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं आहे, कोणता पर्याय अयोग्य आहे? तर एकही पर्याय योग्य नाही, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. ओके, पहिला पर्याय आहे राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती बरोबर, राष्ट्रीय पेय चहा बरोबर, राष्ट्रीय नदी गंगा बरोबर आहे. तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला विचारलं चुकीचा पर्याय कोणता? एकही चुकीचा पर्याय नाही, म्हणून 4 नंबर पर्याय आपलं उत्तर आहे यापैकी नाही. पुढे पहा, मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मीराबाई चानू योग्य उत्तर आहे वेट लिफ्टिंग. लक्षात ठेवा, मीराबाई चानू वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पहा, नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, नरनाळा किल्ला विचारला आहे. योग्य उत्तर आहे अकोला. नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, अर्नाळा असं जर विचारलं, अर्नाळा हा किल्ला आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर असणार आहे पालघर. ओके, आणि नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. कन्फ्यूज होऊ शकतं, लक्षात घ्या. आणि जर विचारलं कर्नाळा कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा, तर कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे. पर्याय पहा कसे दिलेले आहे. नरनाळा किल्ला अकोला, अर्नाळा पालघर आणि कर्नाळा रायगड. वारंवार यावर प्रश्न विचारला गेला आहे. 100% कन्फ्यूज होतं, लगेच लिहून ठेवा. ओके, पुढील प्रश्न पहा, संदेश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? संदेश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? योग्य उत्तर आहे अच्युतराव कोल्हटकर. अच्युतराव कोल्हटकर. जेव्हा मी जात चोरली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? जेव्हा मी जात चोरली हे पुस्तक आहे, याचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे बाबूराव बागुल. बाबूराव बागुल. पुढे पहा, कोणत्या भूमीला मंदिरांची पवित्र भूमी म्हणतात? कोणत्या भूमीला मंदिरांची पवित्र भूमी म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडू. पुढे पहा, कुंतल या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. पर्याय पहा, काच, मन, केस, कमळ. काय उत्तर असणार आहे? कुंतल. कुंतल म्हणजे काय? तर कुंतल म्हणजे काय? केस. कुंतल केस समानार्थी आहे. पुढील प्रश्न पहा, कर्कवृत्त किती राज्यांमधून जाते? उत्तर यायलाच पाहिजे. कर्कवृत्त, विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक्स पण सांगणार आहे, लक्षात कसं ठेवायचं. आता क आपण कसा लिहितो? असा लिहितो, बरोबर की नाही? तर काय करायचं, हा जो भाग आहे ना, हा कोणता भाग? हा जो भाग आहे, हा काय करायचा, कचा हा असा उभा करायचा. बरोबर असा उभा केला की कसा पाठ दिसतो आपल्याला? बरोबर हा जो क आहे, हा जो भाग आहे, हा फक्त काय करायचा, असा 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 उभा करायचा. बरोबर 8 सारखा पार्ट आपल्याला दिसतो. योग्य उत्तर आहे 8. कर्कवृत्त 8 राज्यांमधून जाते, असं लक्षात ठेवायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जे काही 8 राज्य आहे ते कोणते आहे, त्यासाठी काय ट्रिक्स आहे आपल्याला माहिती पाहिजे. तर पहा, ट्रिक्स आहे मित्र माझा रागू छाप. मित्र माझा रागू छाप. मग मित्र माझा रागू छाप म्हणजेच काय? तर पहा, मित्र मी वर्ण काय? मिझोराम. म वर्ण मी झो रा म. त्र वर्ण काय म्हणायचं?
त्रिपुरा, त्रिपुरा. पुन्हा म आहे, म वर्ण मध्य प्रदेश, मध्य प्रदेश. नंतर काय झ, झ वर्ण झारखंड, झारखंड. नंतर रागू, र वर्ण राजस्थान, असं लक्षात ठेवायचं आहे. गु वर्ण काय म्हणायचं, गुजरात. त्यानंतर छा, छ वर्ण छत्तीसगड आणि प वर्ण पश्चिम बंगाल, असं लक्षात ठेवायचं आहे. मित्र माझा रागुछाप, मित्र माझा रागुछाप या ट्रिक्समध्ये ज्या काही 8 राज्यांमधून कर्कवृत्त गेलेला आहे त्या 8 राज्यांची नावे आहेत. लक्षात ठेवा, कर्कवृत्त 8 राज्यांमधून गेलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे, संविधान दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. चुकलं तरी चालेल, पण कमेंट नक्की करा. 4 पर्याय आहे, विचार करा. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे, संविधान दिन कधी साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. जे जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.